संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आपल्यासोबत सुनील प्रभू आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, विरोधी पक्षातील आमदार आहेत. विरोधक म्हणून भूमिका कशी मांडताय? कारण रस्त्यावर रांगा लागत आहेत, कमर्शियल गॅसेस नाही, 15 रुपयाचा वडापाव 20 रुपयाला झाला आहे. सर्वसामान्य जनतेचे खरोखर हाल सुरू आहेत. घरातला गॅस जो पाईपलाईनमधून येतो ते लोक आज सफर करत आहेत. पण ज्यांच्या घरी गॅसचे सिलेंडर आणून जेवण केलं जातं किंवा कमर्शियल ठिकाणी सिलेंडर वापरून अन्नपदार्थ शिजवले जातात, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे. आणि याबाबतीत सरकारने जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हाच दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये उपाययोजना कशा कराव्या याबाबतचा एक आराखडा तयार करणं गरजेचं होतं, ज्याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं नाही, म्हणून आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. मला असं वाटतं जर 2-3 दिवसात जर युद्ध संपलं तर भविष्यात आणीबाणीचा वेळ येणार नाही. परंतु मला असं वाटतं की जर हे युद्ध संपलं नाही तर लोकांची फार मोठ्या प्रमाणात हेळसाण होणार आहे. गॅस एजन्सीच्या बाहेर पण रांगा लागलेल्या आहेत, कमर्शियल गॅस मिळत नाहीये, घरगुती गॅस मिळत नाही. आज मालाडला गॅसच्या गोडाऊनवरती नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. त्या रांगा तोडून गोडाऊनच्या आतमध्ये शिरून धक्काबुक्की करून लोक सिलेंडर घरी घेऊन गेले. ही परिस्थिती आहे. म्हणजे हा उद्रेकाचा एक तुम्हाला सुरुवात झालेली आहे, एक प्रसंग सांगतोय. पण आता हे असंच जर राहिलं तर लोकांचा जे काय सहनशक्तीचा पारा जो आहे तो संपलेला आहे आता, आणि त्यामुळे भविष्यात काही होऊ शकतं. विरोधक म्हणून तुमची भूमिका काय? कारण आता शेवटचा आठवडा आहे अधिवेशनाचा, तुमची भूमिका तुम्ही मांडणार? असं आहे की रोज आम्ही मांडतोय. ॲक्च्युली परवाही मी जेव्हा सभागृहात गेलो तेव्हा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला, पण माझ्यापूर्वी वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. म्हणून तालिकेवर बसलेले आमचे सन्मान्य सदस्य केरकर साहेब त्यांनी सांगितलं की हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आहे, त्याच्यावरती सरकार दखल घेणार आहे आणि सरकार निवेदन करेल. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आठवड्यातला, सरकारने काय निवेदन केलेलं नाही. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक आज मांडण्यात आलं, टेबल करण्यात आलेलं आहे आणि कायद्यात रूपांतर करण्याची सरकारची इच्छा आहे. कसं पाहता? विरोधक म्हणून तुमची भूमिका काय असणार? टेबल केलेलं ॲक्च्युली बिल काय आहे त्यासंबंधी पूर्ण माहिती घ्यावी लागेल. असं आहे की ह्या देशामध्ये पहिल्यांदा कायदा आला का? तर नाही. तामिळनाडूमध्ये हा कायदा होता, परंतु हा कायदा आल्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणामध्ये त्याच्यामुळे काय फरक पडेल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, या दोन्ही गोष्टी बघायला लागतील आणि त्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. पंकज भोयर म्हणतात की विरोधकांनी साथ द्यायला पाहिजे लव्ह जिहादच्या प्रकरणाला, यामुळे चाप बसेल. असं आहे की लव जिहाद करून एखाद्या समाजाला किंवा एखाद्या धर्मियाला त्या ठिकाणी टार्गेट करण्याच्या बाबतीत जो काही प्रकार सुरू आहे ना तो चुकीचा आहे. ठीक आहे ना, ज्याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे. कायदा आहे, सुव्यवस्था आहे, तुमच्याकडे सरकार आहे, तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता. पण कुठेतरी कायद्याच्या कचाड्यात अडकवून जिथे आवश्यक नसेल तिथे देखील त्या धर्मियांना त्या ठिकाणी तुम्ही हतबल करणं हे चुकीचं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश ग्रुपचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.